हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डायमंड कट स्लीव्ज डिझाईनचं परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग. इथे पाहू शकता मी अस्तरच्या कापडावरती स्लीव्जचं पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. टोटल लांबी आहे स्लीव्जची 9 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 9.5 इंच मेजरमेंट घेऊन कटिंग केलं आहे. 5.5 इंच आहे दंडघेर आणि 6.25 इंच आहे पूर्ण आर्महोल प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन घेऊन हे कटिंग करून घेतलेलं आहे. आता मेन ब्लाऊजच्या कापडावरती हे स्लीव्जचं परफेक्ट कटिंग व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे सुईच्या बाजूने आणि एकदम खालच्या बाजूने 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर हे अस्तर पूर्ण असं उलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जे ब्लाऊजचं कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडे करून यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. नंतर हे अस्तर पूर्ण ब्लाऊजच्या कापडच्या आतमध्ये घ्यायचं आहे. व्यवस्थित फिनिशिंगसह एकदम किनाऱ्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड आहे ते कुठेही गोळा होणार नाही. आणि मग पूर्ण कडेवरती शिलाई मारून घेतली की ब्लाऊजचं जे अस्तर आहे त्याच्या चारही बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता एक्स्ट्राचं कापड मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता स्लीव्ज वरच्या बाजूने ठेवायचे आहे आणि इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे 3.5 इंच रुंद. लांबी घेणार आहोत जेवढी स्लीव्जची लांबी आहे तेवढी. तर मी ते आता हे डबल फोल्ड करून स्लीव्जवरती ठेवून घेतलं आहे. स्लीव्जच्या खालच्या बाजूकडून अर्धा इंच आणि वरच्या बाजूकडून अर्धा इंच कॅनव्हास कटिंग करून घ्यायचं आहे. नंतर उरलेला जो भाग आहे सेंटरचा त्यावरती आपण डायमंड कटचं मेजरमेंट टाकणार आहोत. तर मेजरमेंट टाकताना इथे वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच मेजरमेंट सोडायचं आहे आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि मग सेंटरचा जो भाग आहे त्यामध्ये पुन्हा 1 इंच मेजरमेंट सोडून उरलेला जो भाग आहे त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे टोटल 7.5 इंच आहे तर मी इथे दोन्ही कटच्या मध्ये 1 इंचाचं मेजरमेंट सोडणार आहे आणि मग आपण उरलेला भाग जो आहे 6 इंचाचा त्यामध्ये 2.25 इंचाचं मेजरमेंट घेणार आहोत. पाहू शकता इथे 2.25 इंच, त्यानंतर अर्धा इंच मध्ये मेजरमेंट सोडायचं आहे. खाली पुन्हा 2.25 इंच आणि मध्ये पुन्हा अर्धा इंच सोडल्यानंतर खालचा भागही 2.25 इंचाचे असे 3 कट तयार होतात. तर आता हे 3 कट तयार झाल्यानंतर आपण आता इकडच्या बंद बाजूकडून पुन्हा 1.25 इंचाचं एक मार्किंग करायचं आहे. तिन्ही भागाला 1.25 इंचाचं मार्किंग करायचं आहे कारण शिलाई केल्यानंतर ते 1 इंचाचं होतं. आणि आता हे तिन्ही कट आहे त्याचा पुन्हा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. कट एकसारखे यावेत म्हणून सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. वरच्या बाजूनेही सेंटर पॉईंट आणि खालच्या बाजूनेही सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आणि मग हे कटचं मार्किंग करायचं आहे. तर इथे पहा तुम्ही स्केलच्या साहाय्यानेही मार्किंग करू शकता किंवा डायरेक्ट पेन किंवा खडूच्या साहाय्याने मार्किंग करून घेऊ शकता. आता मी ते थोडंसं डार्क करून घेते आणि या मार्किंगवरती आपण कटिंग करणार आहोत. तर आता साईडने अर्धा इंचच मेजरमेंट सोडायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कॅनव्हास आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता हे कट आहेत त्यांना एकदम एक सूत कमी म्हणजे एकदम आपण जे मार्किंग केले त्यावरती कटिंग न करता त्याच्या थोडंसं अलीकडे कटिंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित कट देऊन घ्यायचं आहे. आता हे कट देऊन झाल्यानंतर हा भाग असा दिसेल. तर यावरती आपण घेणार आहोत कापड. आता इथे मी अस्तरचं कापड आहे तर जी आपण कॅनव्हास घेतलेला आहे त्यापेक्षा 1/4 इंच एक्स्ट्राचं चारही बाजूने घेतला आहे आणि इथं चारही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून कॅनव्हासला कवर करून घ्यायचं आहे. चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून फिनिशिंगसह हे आपलं पूर्ण कॅनव्हास तयार होईल. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत स्लीव्ज घेतल्यानंतर आपण स्लीव्जला सेंटरला फोल्ड करायचं आहे. सेंटरला कट देऊन घ्यायचं आहे, सेंटर पॉईंट काढायचा आहे. खालच्या बाजूने पण चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे जे कॅनव्हासची पट्टी आहे ती आपण जे मेजरमेंट वरच्या बाजूने खालच्या बाजूने अर्धा इंच सोडलं होतं ते मेजरमेंट घेऊन मग ही पट्टी व्यवस्थित ठेवायची आहे सेंटरला. आणि आता या पट्टीवरती आपण एक रफ शिलाई मारणार आहोत 5 नंबरची, कारण हे ज्यावेळेस आपण कटला शिलाई मारू त्यावेळेस ते इकडे तिकडे सरकू नये म्हणून ही शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता हे जे बॉक्स आहे याच्या चारही बाजूने एक सूत मार्जिन सोडून चारही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. इथे तुम्ही व्यवस्थित पहा. ही शिलाई मारताना काळजीपूर्वक मारायची आहे. एक्स्ट्राचं कमी जास्त होऊ द्यायचं नाही, नाहीतर हा जो कट आहे त्याचा पूर्ण आकार चेंज होतो. आणि एका बॉक्सला शिलाई मारून झाल्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे
आणि पुन्हा खालच्या ह्याला पुन्हा सुरुवातीपासून शिलाई मारायची आहे. शिलाई मात्र एकसारखीच मारायची आहे, बॉक्सचा आकार चेंज होऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने मी तिन्ही कटला शिलाई मारून घेतली आहे. आता हे जे कापड आहे ते बरोबर सेंटरला फोल्ड करायचं आहे आणि मग थोडासा कट देऊन अशा पद्धतीने हा बॉक्स व्यवस्थित कट करायचा आहे. कट करताना काळजीपूर्वक कट करायचा आहे, एक्स्ट्रा कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नंतर चारही जे कोणे आहेत ते व्यवस्थित कोणे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जी रफ शिलाई मारली होती तीही व्यवस्थित धागा काढून घ्यायचा आहे इथं. आणि मग आपण हे जे बॉक्स आहे ते पलटून घेणार आहोत. त्याआधी आपण जे सेंटरला मेजरमेंट सोडलं तर अर्धा इंचाचं, त्याच्याबरोबर मधोमध कट मारून घ्यायचे आणि हे जे बॉक्स आहे ते अशा पद्धतीने पलटून घ्यायचे. हे पहा, हाताने व्यवस्थित फिनिशिंग द्यायचं आहे. जिथे कोणे आहे तिथे थोडंसं खेचायचं म्हणजे कोणे व्यवस्थित आकारात बसतात. तिन्ही कोणे अशाच पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तुम्ही हवं तर हे कोणे सेट केल्यानंतर प्रेस करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट शिलाई मारू शकता. आता मी हाताने फिनिशिंग दिल्यानंतर हे जे कोणे आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारणार आहे. तर हे अशा पद्धतीने एकदम कडेवरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आता एका बॉक्सला शिलाई मारून झाल्यानंतर दुसऱ्या बॉक्सला शिलाई मारताना मात्र पहिला धागा कट करून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा सुरुवातीपासून शिलाई मारायची, म्हणजेच ब्लाऊजचं फिनिशिंग स्लीव्जचं फिनिशिंग खूप छान दिसतं. तर अशा पद्धतीने मी तिन्ही जे बॉक्स आहे त्याला व्यवस्थित एकदम कडेवरती शिलाई मारून घेत आहे. तुम्ही हवं तर इथे बॉक्सवरती लेस पण यूज करू शकता किंवा डायमंड पण लावू शकता. हे अशा पद्धतीने ही स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. इथं कस्टमरला डायमंड वगैरे काही नको होते म्हणून मी असंच प्लेन सोडलेलं आहे. तुम्ही जो मधला गॅप आहे तिथे डायमंड लावू शकता. तर स्लीव्ज डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.